मोर्चाच्या अध्यक्षा कोरगावकर मॅडम, महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा तेरसे मॅडम, मंडळाचे अध्यक्ष शहराचे बाबा मोंडकरजी, मंडळ अध्यक्ष दोंडी चिंदरकरजी, नगराध्यक्षाच्या मालवणच्या उमेदवार भारतीय जनता पक्ष शिल्पा खोताई, उपस्थित असलेले जिल्ह्याचे उपाध्यक्ष अशोक सावंतजी, जिल्ह्याचे सरचिटणीस रणजित देसाईजी, मंचावर उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे मालवण नगर परिषदेचे सर्व उमेदवार, उपस्थित असलेले भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, तसंच रांगेत बसलेले सगळे पत्रकार मित्र, मी आणि आमच्या चव्हाण साहेबांनी विचारलं, नितेश ही पूर्ण क्रिकेटची टीम कुठून आणली? म्हणून आमचे पत्रकार मित्र आहेत आणि जिल्हाभरचे इथे आलेले आहेत. मालवण नगर परिषदेच्या प्रचाराच्या निमित्ताने ऐतिहासिक अशा टोपीवाल्या ग्राउंडवर आमच्या भारतीय जनता पक्षाच्या सर्व नगराध्यक्षकट सगळ्याच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब आणि आम्ही सगळे भारतीय जनता पक्ष म्हणून आमची बाजू मांडण्यासाठी आपल्या समोर इथे उपस्थित आहोत. या निवडणूक मालवण नगर परिषदेची कित्येक कारणांनी तशी महत्वाची आहे. तुम्ही मला विचारलं तर ही मालवण नगर परिषदेची निवडणूक ही या शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाची आहे. कारण का या शहराचा विकास हा सन्मान्य राणे साहेबांनी 1990 पासून, जेव्हापासून ते इकडचे आमदार झाले, पहिला त्यांचा मतदारसंघ मालवण आणि कणकवली मतदारसंघ होता आणि तेव्हापासून या मालवणचा विकास, या मालवण शहराचा विकास त्यांनी अतिशय बारकाईने पाहत ते आलेले आहे. पर्यटन दृष्टिकोनातून हे शहर अजून विकसित कसं व्हावं, या शहरामध्ये आलेला पर्यटक हा जास्तीत जास्त वेळ या शहरामध्ये कसा थांबावा, विविध प्रकल्प रॉक गार्डन सारखे आपल्या या मालवण शहरामध्ये आणून सन्मान्य राणे साहेबांनी या शहराला एक वेगळं महत्व प्राप्त करून दिलं आणि त्याचमुळे या मालवण शहराचा विकास करण्याची जबाबदारी ही आमच्या खांद्यावर आता अजून अधिक आहे. कारण का या शहराच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन वाढवायचं असेल तर मालवण असो, देवगड असो, वेंगुर्ला असो, हे तिन्ही किनारपट्टीच्या बाजूने असलेले हे आमचे तालुके त्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून इकडे विकास आणि रोजगार वाढवण्याची अतिशय सुवर्ण संधी या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आलेली आहे. मी जेव्हा देवगडचा आमदार झालो तेव्हा मला देवगड जामतांडे शहर, जिथून मी असो, आमचे गोपटे साहेब असतील, देवगड जामतांडेच्या शहराचा विकास हा कोणाच्या धर्तीवर करायचा, कोणाला आदर्श म्हणून आम्ही नजरेसमोर ठेवायचं, तर माझ्या नजरेसमोर मालवण शहराच्या विकासाचा आराखडा तेव्हा आलेला होता. ते सन्मान्य राणे साहेबांनी ज्या पद्धतीने या मालवण शहराला एक आदर्श पर्यटनाच्या आधारावर विकसित झालेलं शहर म्हणून ते तयार करत होते, त्याच धर्तीवर देवगड जामतांडेचा विकास मी माझ्या कारकिर्दीमध्ये करण्याचा प्रयत्न करतो आहे. शेवटी ह्या शहरामध्ये आलेला पर्यटक, मग तो आपल्या राजकोटकडे असलेला भव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथे असो, विविध आपल्या या मालवणमध्ये सुरू असलेले ऍडव्हेंचर स्पोर्ट्स असो, या सगळ्या माध्यमातून या मालवण शहरामध्ये जास्तीत जास्त पर्यटक जेव्हा येतील तेव्हा जाऊन मालवण शहरामध्ये राहणाऱ्या नागरिकांचं दरडोई उत्पन्न वाढू शकतं, अशा दृष्टिकोनातून नियोजन करणं अतिशय गरजेचं आहे. जो उल्लेख आमच्या प्रभाकर सावंत साहेबांनी केला
एक चांगली संधी आपल्याला चालून आलेली आहे. देशात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. प्रधानमंत्री असो, आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो, हे सगळेचे सगळे भारतीय जनता पक्षाचे असल्यामुळे प्रत्येकाची मदत या मालवण शहराच्या विकासासाठी आम्ही घेऊ शकतो, मागू शकतो. अशा पद्धतीची चांगली परिस्थिती आज शहरामध्ये येऊ शकलेली आहे. आज कुठल्याही पद्धतीची मदत आम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे, मी किंवा रवी चव्हाण साहेब आम्ही गेलो तर आमचे आदरणीय मुख्यमंत्री साहेब आम्हाला नाही बोलणार नाही, ते मदतच करणार की नाही. इथे सिंधुदुर्ग आहे, मालवण आहे, तुम्हाला जेवढी काय विकास निधी असेल ते मी माझ्या माध्यमातून तुम्हाला निश्चित पद्धतीने देईन, हा शब्द आमच्या आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला दिलेला आहे. म्हणून या सगळ्या बाबतीवरचा विचार आणि प्रचार आणि प्रसार शिल्पाताई आपल्याला मालवण शहर वाशांच्या समोर करायचं. विकास हाच आपला अजेंडा असला पाहिजे. बाकी इकडे तिकडे तुम्ही विचार करू नका. निवडणुका असतील ते या सगळ्या गोष्टी होणारच. आपण तरबेज असलं पाहिजे. आम्हाला बघा बुलेट प्रूफ झालेलो आहे. निवडणुका आल्या तर आरोप कुठल्या पद्धतीचे आमच्या राणे कुटुंबावर होतात ह्याला आता त्याच्याबद्दल वेगळी पीएचडी करायला लागेल. तुम्ही काय चिंता करू नका. हे निवडणूक आपण इलेक्शन विकासाच्याच अजेंडावर आपण लढवली पाहिजे. विकासच लोकांच्या समोर घेऊन गेलो पाहिजे. इकडे तिकडे या सगळ्या गोष्टी आपण करत राहिलो तर जनता त्याच्यामध्ये विचलित होते आणि ती आपल्यासाठी चांगली बाब नाही. विकासाच्याच आधारे अगर आपण जनतेसमोर गेलो, लोक आपल्याला बघून लोकांना आत्मविश्वास वाटला पाहिजे की नाही, अगर हा माझा नेता असेल, हा माझा नगराध्यक्ष असेल तर तो माझ्याही आयुष्यामध्ये परिवर्तन आणेल, असा आत्मविश्वास आपल्याला बघून मिळाला पाहिजे. आपल्याला बघून मिळाला पाहिजे. ही हिंमत आपल्यामध्ये आली पाहिजे. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वगैरे घेतो. अहो, महाराजांनी स्वराज्य जेव्हा स्थापन केलं किंवा महाराजांचा स्वराज्याचा प्रवास हा काय सोपा होता का? महाराजांची सैन्य हे मुघलांच्या तुलनेमध्ये तेवढी मोठी होती का? तसं असताना पण आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वराज्य स्थापन करून जो इतिहास घडवला आणि आपण अगर त्यांच्याकडून अगर प्रेरणा घेत असू तर ह्या निवडणुकीमध्ये विकासाच्याच अजेंडावर आपण बोललं पाहिजे आणि मतं मागितली पाहिजे असं मानणारा की मी आहे, असं मानणार आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीचा आवर्जून आपल्या समोर उल्लेख मला करायचा आहे. शेवटी विकास करण्यासाठीच आम्हाला ह्या निवडणुका लढवायच्या. विकास मालवणच्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवणं, एक आदर्श पर्यटनाच्या आधारे विकसित शहर कुठलं असेल तर महाराष्ट्रामध्ये फक्त मालवण शहराचंच नाव घेतलं पाहिजे. अशा पद्धतीची ओळख आपल्याला मालवण शहराची निर्माण करायची. म्हणून या सगळ्या बाबतीची तयारी, या सगळ्या बाबतीचा विचार मालवण शहराच्या मतदारांनी निश्चित पद्धतीने करावा हे आवर्जून तुम्हाला या निमित्ताने उल्लेख आहे. जास्त वेळ घेणार नाही कारण की आमचे प्रदेशाध्यक्ष साहेब पण बोलणार आहेत आणि ह्यानंतर आम्हाला कणकोलीमध्ये पण जायचं आहे. आणि म्हणून या निमित्ताने मी आपल्याला एवढंच सांगेन, मालवणचे आमचे नगराध्यक्ष आणि आमचे सगळेच उमेदवार हे आपल्या समोर आपली सेवा करण्यासाठी आम्ही उभे केलेले आहे. आज प्रदेशाध्यक्ष साहेब आहेत, मी आहे, राणे साहेब आहेत. आपल्या या शहरामध्ये जो काही विकास करायचा आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पूर्ण करण्याची जबाबदारी ही आमची असेल हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो. इथेच सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ज्यांनी राजकोट किल्ल्याचं पुनर्वसन केलं, नगरसेवक होते 5, भारतीय जनता पार्टीचे मालवणमध्ये नगरसेवक होते 5. 80 फूट उंच भारतातला मोठा छत्रपतींचा पुतळा उभा करण्याचा ज्याचा पूर्णपणे हातभार होता. 5 नगरसेवक असताना मालवण बंदर जेटी दिली, अत्याधुनिक मालवण बंदर जेटी दिली. त्याच असताना विद्युत प्रकल्पासाठी 2 कोटी रुपये दिले. आणि ज्यावेळी माननीय यशस्वी पंतप्रधान मोदी साहेब ज्यावेळी मालवणमध्ये यायचे होते तेव्हा वाड्यातलं बारीक सारीक जे काय विकासाचं काम करत असताना त्याला नेतृत्व करत असताना त्या नगरसेवकांना ताकद देणारा जर कोण नेता असेल तर आमचे लाडके माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब. आणि मी प्रदेशाध्यक्ष, कोकणचा माणूस, कोकणात रमणारा माणूस, कोकणात फिरणारा माणूस अशा आमच्या
रवींद्रजी चव्हाण साहेबांना विनंती करतो की आपण सभेला संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. मालवण नगर परिषदेच्या या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेसाठी उपस्थित या जिल्ह्याचे पालकमंत्री व भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय नितेश राणेजी,